चला लिहा बेसिक फॉर्म्युलेस. चला माझ्या सोबत सोबत लिहा. हां, मॅग्नेटिक मटेरियलचे बेसिक फॉर्म्युलेस काय आहेत लिहा फर्स्ट. हां, आता जे फॉर्म्युलेस आपले झाले आहेत ते आणि जे एंट्रन्सला लागणार आहे त्यामुळे मी त्या एंट्रन्सचा क्वेश्चन मीच घेतो. तर मग ते एंट्रन्समध्ये जे फॉर्म्युले लागतात मी सगळे फॉर्म्युले लिहून देतो. ओके, 2-3 फॉर्म्युले एक्स्ट्रा आहेत लिहा. सगळ्यात फर्स्ट हां, पिरियड ऑफ ऑसिलेशन. हां, period T is equals to 2 pi under root of I upon MB. Period T is equals to 2 pi under root of I upon MB. हाँ, moment of inertia kg मीटर स्क्वेअर. स्मॉल m म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. एम्पियर मीटर स्क्वेअर. बी म्हणजे असतं मॅग्नेटिक इंडक्शन. वेबर पर मीटर स्क्वेअर, ज्याला म्हणतो आपण टेस्ला, विच इज नोटेड बाय कॅपिटल टी. लवकर फास्ट. आपण हा फॉर्म्युला ऑसिलेशन मध्ये सुद्धा शिकलो होतो. ओके, सो टी इज इक्वल्स टू 2 pi under root of I upon MB. सेकंड, गायरोमॅग्नेटिक रेशियो. हां, गायरोमॅग्नेटिक रेशो ई डिवाइड बाय किती असतं ट्वाइस एम ई. एम डिवाइड बाय एल इज इक्वल्स टू, त्याची व्हॅल्यू असतं 8.80 इंटू 10⁻10 कुलोम पर के जी. ई म्हणजे चार्ज ऑन आणि एम ई म्हणजे मास, कुलोम पर के जी. थर्ड, काल शिकलेल्या डेफिनेशन. हां, मॅग्नेटिक फील्ड इन अ मीडियम. magnetic field in a medium B is equals to mu into Ni. कल आपण म्हणतो H. ओके, शिकलो होतो काल आपण. येस, म्यू इंटू एच, मॅग्नेटिक फील्ड इन मीडियम. हां, त्यानंतर फोर्थ, मॅग्नेटिक फील्ड इन व्हॅक्यूम. त्यालाच ऑरमध्ये म्हणतात मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड त्याला म्हणतो आपण B0. हां, μ0 इंटू Ni. जेव्हा 0 लागतो तेव्हा तुम्हाला माहित आहे ती क्वांटिटी कुठे मेजर केली जाते सांगा, व्हॅक्यूम मध्ये. काल सांगितलं मी तुम्हाला. लवकर फास्ट. काल सगळं आपण शिकलो आहे. कालच्या डेफिनेशन फार महत्त्वाच्या होत्या. ओके, त्यातला μ0 म्हणजे काय सांगा. व्हॉट इज μ0 बोला. पर मिया फ्री स्पेस इज इक्वल्स टू बोला
4 पाई इंटू 10 रेज टू द पावर -7. 4 पाई इंटू 10 रेज टू 7 की -7 -7. लवकर. परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस 4 पाई इंटू 10 रेज टू किती असतं -7. ओके झालं. नेक्स्ट झालंय सगळ्यांचं. येस कमान. नेक्स्ट नेक्स्ट फिफ्थ राइट डाउन. हां कलर चेंज करू. लिहा परसेंटेज increase in a magnetic field is equals to बोला B2 minus B1 divided by B1 into 100 percentage. B2 minus B1 divided by B1 into 100 percentage. So what is B1? Initial magnetic field. What is B2? Final magnetic field. Initial magnetic field, final magnetic field. So B1 म्हणजे असतं initial magnetic field and B2 म्हणजे काय असतं final magnetic field. Okay. Next 6. Yeah. Relation between magnetic susceptibility XM, relation between magnetic susceptibility and relative permeability. आता रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी काल शिकलो तो आपण. रिलेशन सांगा काय असतं बोला. 1 प्लस किती असतं सांगा XM. म्यू आर इज इक्वल्स टू 1 प्लस XM. रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमियाबिलिटी रिलेटिव्ह परमियाबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. म्यू आर इज इक्वल्स टू किती असतं 1 की 1 प्लस XM 1 प्लस XM झालं. आता आता मला हे सांगा म्यू आर इज इक्वल्स टू 1 प्लस किती आहे XM. म्यू आर इज इक्वल्स टू 1 प्लस किती असतं XM. सगळ्यांना म्यू आर म्हणजेच किती असतं म्यू डिवाइड बाय म्यू 0 काल शिकलो आहे. व्हॉट इज रिलेटिव्ह परमियाबिलिटी. इट इज द रेशो ऑफ परमियाबिलिटी ऑफ मीडियम टू द परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस. इज इक्वल्स टू 1 प्लस किती असतं सांगा XM. हा म्यू 0 इकडे गेला. सो म्यू इज इक्वल्स टू म्यू 0 इंटू 1 प्लस XM. हां म्यू इज इक्वल्स टू म्यू 0 इन ब्रॅकेट किती असतं 1 की 1 प्लस XM 1 प्लस XM. कम ऑन फास्ट लवकर. सेवन नंबर कम ऑन. ओके काल आपण शिकलो होतो म्यू इज इक्वल्स टू किती असतं बोला बी की बी बाय एच. बी बाय एच. जा बघा पेज नंबर 6 काढा. पेज नंबर 6 किंवा पेज नंबर 5. पेज नंबर 5 वर बॉटमवर बघा. म्यू इज इक्वल्स टू किती असतं बी बाय एच आहे का बघा. म्यू म्हणजे असतं परमियाबिलिटी इज इक्वल्स टू बी बाय एच. बी म्हणजे काय असतं बाळांनो मॅग्नेटिक इंडक्शन आणि एच म्हणजे काय असतं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. सो म्यू इज इक्वल्स टू किती असतं बी बाय एच बरोबर आहे. येस. मग आता 8 नंबर बघा XM काय असतं. XM इज इक्वल्स टू किती असतं आय की आय बाय एच. आय बाय एच. पेज नंबर 7 वर या नाही 6 वर या 6 वर बघा शेवटची डेफिनेशन. XM इज इक्वल्स टू आय की आय बाय एच. आय बाय एच. त्यातलं मला हे सांगा आय म्हणजे कोण असतं मॅग्नेटायझेशन म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आणि एच म्हणजे काय असतं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी झालं. बी म्हणजे काय असतं मॅग्नेटिक इंडक्शन ए मॅग्नेटिक इंडक्शन हां आणि एच म्हणजे काय असतं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी.
मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. हां लक्षात ठेवा. झालं. येस. हां आता लक्षात ठेवा काय करायचं. हां आता एक काम करा, तुम्हाला एक फॉर्म्युला काढायचा. कुठनं बघा, काल आपण एक डेरिव्हेशन घेतलं होतं बघा पेज नंबर 6वर. घेतलं होतं का सांगा. पेज नंबर 6वर एक डेरिव्हेशन घेतलं. त्या डेरिव्हेशनमध्ये आपण एक फॉर्म्युला असा लिहिला आहे बघा. 8 9 बघा असं लिहिलं आहे का बघा. काय लिहू नका थांबा. बी इज इक्वल्स टू B0 + B0 लिहिलं होतं. याला लिहिलं होतं μ0 × H आणि याला लिहिलं होतं μ0 × I. यातनं μ0 कॉमन काढा. इथं काय लिहिलं होतं H + I लिहिलं होतं. येस. चला मला हा फॉर्म्युला पाहिजे. लिहून घ्या. चला लागलं तुम्हाला असेल तर लिहून घ्या, मला काही फरक नाही पडत. लवकर फास्ट. चला आपण लिहिलं होतं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू वर्क इज इक्वल्स टू असतं मॅग्नेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू किती असतं, वर्क इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो, मॅग्नेटिक एनर्जी मायनस m × b × cos θ मायनस cos θ 0. सो θ इज कॉल्ड ॲज फायनल अँगल. आपण हे शिकलो आहे. अँड θ 0 इज कॉल्ड ॲज इनिशियल अँगल. रे लवकर फास्ट. घेतलाय डेरिव्हेशन. आठवत नसेल तर पेज नंबर 16 काढा. आठवत नसेल तर पेज नंबर 16 काढा लवकर फास्ट. कसं हां ए हां पेज नंबर 16 काढा सगळ्यांनी. काढलाय हो की नाही. येस पेज नंबर 16 वर आहे का, दिसत आहे मॅग्नेटिक एनर्जी. चला झाला पाठ. नाही इथं नाही पाठ करायचा घरी, फक्त मी दाखवत आहे मी शिकवलं आहे म्हणून. ठीक आहे ओके. नेक्स्ट लिहा. त्याच पेजवर आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड आहे. टाऊचा फॉर्म्युला स्टार्टिंगलाच आहे. झालं लिहा लिहा राईट डाऊन. नेक्स्ट 11th. टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड टाऊ इज इक्वल्स किती असतं बोला, m × b × किती असतं sin θ. कमान फास्ट. शिकलोय का बघा. टाऊ इज इक्वल्स टू m × b × किती असतं sin θ. m म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. b म्हणजे असतं मॅग्नेटिक इंडक्शन. आणि θ म्हणजे असतं अँगल मेड बाय द मॅग्नेट. अँगल मेड बाय मॅग्नेट. हे माझं हँडरायटिंग खूप खाण आहे का रे. कसं चांगलं कसं काढायचं आता, खोटं नाही बोलायचं. चांगलं आहे हे पागल आहे का, किती घाण आहे. पाटील सरांचं चांगलं आहे. तसं नसते काय, मी सांगतो काय प्रॉब्लेम. त्यांना तिकडे जिकडे कुठल्या क्लासमध्ये शिकवत असतील ना, ते डिजिटल बोर्डवर आपल्या या व्हाईट बोर्डवर शिकवत असतील. कशावर, व्हाईट बोर्डवर. आता तुम्ही मला डिजिटल बोर्डवर शिकवायला ते असं लहान बाळासारखंच हँडरायटिंग येते. तसं सवय नसते, सवय. आशिष सरांचं भारी आहे का, जबरदस्त एकदम. तसं नसते, सवय. कारण की आता व्हाईट बोर्डचा मार्करचा डायमीटर जास्त असतो ना, तर ती हाताला सवय असते. याचा डायमीटर कमी आहे. चॉकचं हँडरायटिंग वेगळं येते. ते सगळं ते पेनचे डायमीटर सेम नसतात ना. हां नगर भारी आहे का.
डिजिटल बोर्डवर की व्हाईट बोर्ड? या व्हाईट बोर्डवर. भारी आहे एकदम. ओके. हां म्हणजे प्रत्येकाला एक एक सवय असते ना. हां चला लिहा नेक्स्ट. राईट डाऊन. हां आता आपण मला हे सांगा, टॉपिक जेव्हा स्टार्ट केला होता तेव्हा पहिल्या दिवशी 2 डेरिव्हेशन बघितले होते. लिहा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ करंट कॅरिंग लूप. राईट डाऊन. 11 नंतर 12. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ करंट कॅरिंग लूप. काय शिकलो होतो आपण सांगा? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल एम इज इक्वल्स किती असतं? NIA. फॉर्म्युला डिराईव्ह केला होता NIA. त्यातला N म्हणजे कोण असतो? नंबर ऑफ टर्न्स. मी का बरे नंबर ऑफ टर्न्स नेहमी नेहमी लिहून देतो? काही काही फॉर्म्युल्यामध्ये I म्हणजे मॅग्नेटायझेशन आहे, काही काही फॉर्म्युल्यामध्ये I म्हणजे करंट आहे. तर लक्षात ठेवा. त्यामुळे मी लिहित आहे, तर त्यामुळे असं नका मी टाइमपास करताय असं नका हे करू. हां करंट आणि म्हणजे एरिया. त्यामुळे त्याचं युनिट काय असतं? करंटचं युनिट ॲम्पियर आणि एरियाचं युनिट किती असतं? मीटर स्क्वेअर. ॲम्पियर मीटर स्क्वेअर. नंबर ऑफ टर्न्सला युनिट नसतंच. ओके इट्स अ युनिट. हां नेक्स्ट. हां मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. शिकलोय. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किती असतं? EVR डिवाइड बाय 2. म्हणजेच किती असतं? 1/2 EVR. EVR डिवाइड बाय 2 म्हणजेच किती असतं? 1/2 EVR. कम ऑन फास्ट. शिकलोय ना आपण हे डेरिव्हेशन घेतलं आहे हो म्हणा. येस नेक्स्ट. चला ओव्हरऑल सगळे फॉर्म्युले तर लिहून दिलेच आहे मी तुम्हाला, तरी काय राहिलं असेल तर लिहून घ्या. अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन लिहून घ्या. अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किती असतं? MVR. शिकलोय. त्यातला M म्हणजे कोण असतं? मोमेंटम नसते, मास असते, मास. म्हणून एम लिहितो, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि सगळ्यांना माहिती आहे मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आहे? बोला. व्हेरी स्मार्ट. 9.1 इंटू 10⁻³ kg. आणि म्हणजे असतं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. नेक्स्ट हो गया. यस सी एस. यस चला लिहा. मॅग्नेटायझेशन. हां 15. राईट डाऊन. मॅग्नेटायझेशन झालाय का रे? और इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. काल कोणी अब्सेंट नव्हतं राहायला पाहिजे, कारण एवढे फॉर्म्युले लिहून देत आहे. सगळे फॉर्म्युले कालच झालेत, त्याच्या आधी फक्त 2-3च झाले होते. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन I इज इक्वल्स टू सांगितलं होतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डिवायडेड बाय काय असतं? व्हॉल्यूम. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डिवाइड बाय व्हॉल्यूम. तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास नसेल तर पेज नंबर 5 काढा, जा बघा. पेज नंबर 5 काढा. आहे का?
आता एक लक्ष द्या, स्मॉल एम म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेन आणि काय असतं, डायपोल लेंथ. आणि व्हॉल्यूमचं काय असतं, एरिया इंटू टॉयसेल. आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे आणि टॉयसेलचं युनिट मीटर आहे. मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर सगळं मी बघा बघा ते मी सांगितलं होतं. इथं प्लस साईन आहे, प्लसची इंटू करा. नोट्स पाठ आहे माझ्या पूर्ण. हे बघा इथं प्लस साईन आहे बघा, इंटू करा. ते काल सांगितलं होतं, केलं होतं. अरे वा, हां. सो गेट्स कॅन्सल. सो इथं असतं क्यू एम अपॉन किती असतं, एरिया. आता 2 मिनिटं बघा, क्यू एम म्हणजे पोल स्ट्रेनचं युनिट किती असतं, एम्पियर मीटर. आणि एरियाचं युनिट किती असतं, मीटर स्क्वेअर. 1 मीटर एका मीटर सोबत कॅम्पियर, एम्पियर मीटर. छपाई करो, छापो. कारण काय असतं ना, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच आणि आय दोघांची युनिट सेम आहे, एम्पियर पर मीटर. मी काल सांगितलं होतं. हो गया. एक लास्ट एंट्रन्स साठी लक्षात ठेवा, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा त्यालाच आपण मॅग्नेटायझेशन म्हणतो. फार महत्वाचं आहे, प्रत्येक वेळेस लिहून देत आहे मी, कारण आय या टॉपिक मध्ये करंट सुद्धा आहे आणि मॅग्नेटायझेशन सुद्धा आहे. आय इज इक्वल्स टू सी बी डिवाइड बाय टी. सी म्हणजे असतं कॉन्स्टंट पिरियड, बी म्हणजे इंडक्शन, टेस्ला की ठेसला, ठेसला. 5/A त्याचा फॉर्म्युला असतो, माहिती आहे ना. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. हो म्हणा. ओके, फिजिक्स इज अ व्हेरी सिंपल सब्जेक्ट. मी फिजिक्स चांगला शिकवतो की मॅथ्स रे, दोन्ही नाही. म्हणजे तुम्हाला फिजिक्स आवडते की मॅथ्स आवडते माझं? हां, मॅथ्स नाही शिकवत चांगला, मॅथ्स नाही शिकवत चांगला. 17 लास्ट झालाय. रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक ससा, ससा म्हणजे कोण, ससेप्टिबिलिटी. नाही आता येतच नसेल प्रोनाऊन्स करता तर ससा म्हणायचं, ते लक्षात तरी राहील. रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी अँड क्युरी टेम्परेचर. Relation between magnetic susceptibility and Curie temperature. Xm is always inversely proportional to temperature. Write down. Okay. Magnetic susceptibility is always inversely proportional to Curie temperature. ए छोकरू, इथं हा टी म्हणजे पिरियड आहे आणि इथं हा टी म्हणजे टेम्परेचर आहे. Yes, yes. So this is all over about all formulas. नाही म्हणता म्हणता बरेच फॉर्म्युले झाले.